जालन्याच्या खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आज विकसित भारत जी रामजी विधेयकावरील जनजागृतीसाठी सरपंच मेळावा आयोजित करण्यात आला होता। ग्रामस्तरावर विकास आणि जनसहभाग वाढवण्यावर भर देणारी ही संकल्पना असून गावागावातून विकसित भारताची उभारणी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही संकल्पना गावागावामध्ये पोहोचावी यासाठी आज जालना जिल्ह्यातल्या सरपंचांना मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकारच्या या नवीन कायद्याबाबत माहिती देण्यात आली। या अंतर्गत गावातल्या प्रत्येक घराला वर्षातून किमान 125 दिवस रोजगाराची हमी देण्यात येणार आहे। या मार्गदर्शन कार्यक्रमात जालना जिल्ह्यातल्या सरपंच बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। जो नवीन कायदा लागू झालेला आहे भारतामध्ये, जो पूर्वीचा MG नरेगा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार मिशन जे होतं, तर त्यात काही बदल करून हा एक सोयीचा कायदा केलेला आहे। तर त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी बोलवलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना या बाबतीत या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। प्रशिक्षणामध्ये पहिलं रोजगार हमीचं फक्त 100 दिवसासाठी काम होतं, आता वाढवून ते 125 दिवस केलेले आणि गोरगरीब लोकांना कामाची संधी मिळणार आहे। घरकुल, परत विहिरी आणि आणखीन जे ग्रामीण भागात जे लोक आहेत त्याला कामं मिळणार आहेत। आणि आम्हाला इथं आपले कृषी विज्ञान केंद्र इथं आम्ही आलो तर आम्हाला ती माहिती सांगितलेली आहे आणि आम्हाला त्याचा पुरेपूर उपयोग होणार आहे। आणि आपले जे भारत सरकार यांनी ही योजना जी रामजी ही योजना राबवलेली आहे, त्याचा खूप असा गोरगरीब सर्व जनतेला फायदा होणार आहे।